हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। तपः स्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिप्रप्रच्छ वाल्मीकिर्मुनिपुङ्गवम्। अहो भाग्यं मध्वमार्गानुयायिनां दैवतं रमापतिरेषा सद्गुरु भारतीपतिः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। सर्वगुरुभ्यो नमः। मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ, श्री सुधींद्रतीर्थ, श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही वाल्मिकी रामायण पळयतरसची या रामावतार जवचे एक हिन्नले पळया. दशावताराविषयी पळयल्यारी अदितीलंतो कश्यपाल निमती देवते कश्यपाला अनेक बैल दिती तिगेल निमिती दैत्य विंगड विंगड बैल कश्यपाक 13 जन बैल दिती दिती समेत गायो मृग पक्षी सर्प राक्षस दानव विंगड विंगड जीव कश्यपाल निमती जल्लींची. मागीर प्रलय जाल्ले समुद्रांतो भुंयी बुडली. त्यावेळा स्वयंभुव मनुल अधिकारो ताणे ब्रह्मालय प्रार्थना केले. ब्रह्मालय नासापुट म्हळ्यार नांका फोड म्हणटाचे आमी तांतू दुखून श्वेतवराह जावन परमात्मा इलो भूंय उद्धार केले. ताणे भूमी उबारन ताजे कक्षेंत हाडून दवरले. ते घेवन येतना ब्रह्मालो पूतू हे आदि हिरण्याक्षो. आता आमी पळोवचे रावण कुंभकर्ण तसले तांगेल पूर्व जन्मुनी आदि हिरण्याक्ष म्हणलो एकलो राक्षसो. तो वाटेरी तक्का देवाक म्हळ्यार वराह जावन येईल देवाक तो राबयता आनी तागेले युद्ध करतना वराह अवतार घेवन येईल परमात्मो तागेल दाड्यान हाका सिगुळनू दिश मारता. मागीर वैकुंठांतो द्वारपालक जावन आशिल्ले जय विजय तांणी ऋषी जावन तपस्या करून मस्त पुण्य प्राप्त जावन वैकुंठाचे द्वारपालक जाल्यांचे आनी की तांणी अमुक्तचे मुक्त जायनीच मुक्त जाल्ले नंतर तांकां वैकुंठांत प्रवेश. तसले जय विजयांक सनक सनंदना दिले शाप येता. हे काणी पुराय जनाक गोत्तस. हिरण्याक्ष हिरण्यकशिपू जाताची तेव्हा हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू दितीलांतो जन्म घेऊन येताचे. तेदनाई एक पंत ते दैत्य हिरण्याक्षान ताणे ताण होरन भुंयक समुद्रांत बुडोचे आस. त्यावरी परमात्मो कृष्णवराह सुरवेचे अवतारो श्वेतवराह ब्रह्मालय नासा संपुटा दुखून परमात्मा इलो स्वयंभव मनुले तागेले वेळाक आत कृष्णवराह जावन अवतार घेवन भूमी उबारता. तेदनाई यो हिरण्याक्ष आदि हिरण्याक्षने जय विजय तंतुलो हिरण्याक्ष जावन आयला. तोवई तशीची यज्ञवराह श्वेतवराह मणकेची श्वेतवराहान मारलेले हिरण्याक्ष मणकेची आत्ताई यो हिरण्याक्षो तो आदि हिरण्याक्षो यो हिरण्याक्ष जय विजयाले एक जन्मांतर तशी तो तक्क मारल्या वरीची श्वेतवराहान सुरवेची आदि हिरण्याक्षा मारलेल्या वरीची हाकाई हिरण्याक्षाक परमात्मो कृष्णवराह रूपार येवन संहार करता. कृष्णवराह निजावन दशावतारांत तिन्नी अवतारो जाल्यार दोनी वराह अवतार ಒಟ್ಟು करून हंग सांगला तितलेची. ब्रह्मालय तोंडा दुखून वेदाभिमानी देवते येतात नवे. त्या वेळार हयग्रीवासुरान तांकां अपहरण करतना मत्स्य रूपारी परमात्मा येवन वेदोद्धारक जाता. मागीर मन्वंतरांतो प्रळय जात पळय प्रति मन्वंतरा मध्यंतू त्या प्रळय समुद्रांतो वैवस्वत मनुक
सर्व ऋषीमुनिक सर्व औषधी वनस्पती बीज सकळी एक नौकेंतो ರಕ್ಷಣೆ कर म्हणून मनुक सांगून ಮನುಕ ಮತ್ಸ್ಯ ಪುರಾಣ ಉಪದೇಶ ಕರ್ತಯ್ಯ ಈ ಕಾಣಿ ಸಾಧಾರಣ ಪುರಜನ ಗೊತ್ತು ಸಾಮಸಾನ್ ಸಾನ್ पूर्ण सांगतरस मुखार सुनो हिरण्यकशिपूचा मारा कतिर नरसिंह अवतार जाऊन नैलो देव कुर्मावतार घेऊन रैवत मन्वंतरांतो मत्स्यावताराचे नंतरही वैवस्वत मन्वंतरांतो नरसिंह अवतार जल्ले कुर्मावतार रैवत मन्वंतरांतो जल्ले दोन्ही कुर्मावतार समुद्र मतना कालांतो मंदर पर्वत होईल वायुकूर्माक म्हणारी ब्रह्मांड धोरणस आदिशेषान तक वायुकूर्म होता तजकती तंकाय तकाय होंचक अनेक कुर्मावतार झाले बलिचक्रवर्तीक निग्रह करूक वामनावतार जाऊन आईल परमात्मा मागिरी वामन त्रिविक्रम जाऊन बलिचक्रवर्तीक दमन करून सुतल लोका पेटयता प्रल्हादो सुरवेकताणे परमात्माला सांगच्याक असं सौम्य रूपानं बलिनिग्रह कोरका म्हणून तशी वामनानं परमात्मा वामन अवताराचे सौम्य रूप घेऊन येऊन बलीला निग्रह करता मागिरी परमात्मा परशुराम जाऊन अवतार घेता 21 पंत भूप्रदक्षिण करून सर्व दुष्ट क्षत्रियांक नाश करून तांगेले रगताचे समंत पंचकमळले 5 कोळ निर्माण करता या परशुरामाल विषयी सांगताना सांगला तशी आत्ता परशुराम अवतारानंतर रामावताराविषयी येता हिरण्याक्षन हिरण्यकशिपू मागीर रावण कुंभकर्ण जावन जन्म येताची तेन्नाय तांकां ब्रह्माल वरबल तपस्वी केल्ले ब्रह्माले वर घेतले कसं नाही मनुष्यनी वानर सोणू वरले ते सांगताना त्यांनी विसरलीच की देवान तांकां देवाल प्रेरण नव्हती पुरय देवान तांकां सर्व जिवा निमती अवध्य जावका म्हणून मागतना सृष्टींतून सर्व जिवानंती तांणी एक 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 करून ताजी निमती अवध्य जावका हाजी निमती अवध्य जावका म्हणून मागतना देवान तांकां देवाली प्रेरेपण ते नर आणि वानर हांगेल निमती मरण येवका म्हणून सांगच्याक विसरायली कितकी तश त्या निमगिनातील दिकून त्यांनी नर आणि वानरा सोण वरलेल पुरजनाक अजय जावन आशिल्लीची भयंकर पीड तांगेल राक्षसांगेल गुणाची सात्विक जना पीड दिवचे देवतेंक ऋषीमुनींक भारी त्यांनी एक नमने पीडन करतलीची सैसूच्या जैन पाप देवतेंक ऋषीमुनींक पुरे घेऊन येऊन परमात्माला त्यांनी मागताची प्रभू परमात्मा तूची नमे सर्व नियमन करतलो तुगेल आज्ञेनाची आत्ता जलले आत्ता जावचे पुढे जलले आणि मुखार जावचे सकडी तुगेल आज्ञेना सर्व जावचे आणि ब्रह्ममानाचे म्हळ्यार आमगेल नाही ते 8,64,00,000 वर्ष ब्रह्ममान म्हणताची एक ब्रह्माला आयुष्य त्या आयुष्याचे ब्रह्मूय कडेर म्हणतना परमात्माले अंतर यावत नव्हतं परमात्माले अंगांत प्रवेश करता मधुकैटब उडगास करता त्यांनी देवती पुरे हे परमात्मा मधुकैटबान ब्रह्मालय वरबलान बलिष्ठ जाऊन वेदापहरण करतना तू हयग्रीव जाऊन अवतार घेऊन तंक मारणी मे तशीची आता ब्रह्माल वरानाची भारी दर्पयुक्त जल्यांची कोण रावण कुंभकर्ण हांकाय तू मारका म्हणून सांगून परमात्माला त्यांनी मागता पळय त्या वेळाक रामचंद्र दशरथनी कौशल्यल पूतू राम जावन म्हळ्यार परमात्मा दशरथनी कौशल्यल पूत रामचंद्र जावन अवतार घेता यो दशरथ कोणेय नाही कश्यपूची म्हणून म्हणलेले विशयांतो एक ते एक विशेष तो कश्यपू ಕೆಲವು जन तो स्वयंभुव मनु म्हणून म्हणताची आत्ता रामाल सेवे खातीर देवतेन अवतार घेवन येवका न्हय प्रती अवतारांतो परमात्मान सामान्य जनाल कोणाले कसले त्यांनी परमात्मा सहाय घेना परमात्मान सहाय घेवची जाल्यार सुरवेक कोणाल निमती सहाय घेवचे म्हणून म्हणल्यार सर्व देवतेंक गेले सहाय नाही ते त्यांनी राखून बैसलाचे आमकां ते देवतेन सहाय केल्लेले म्हणून दिसचे राम जावन येवो कृष्ण जावन येवो खंयचे देव जावन येवो खंयचे अवतार घेवन येवो परमात्मान देवतेंक गेले की सहाय निमगिलेले नाही ते देवते परमात्माला कैंकर्या खातीर सेवे खातीर भाग्य निमगी तर आसताची म्हाका तर आसताची
तशी परमात्माला सेव करचे भाग्य जाव का म्हूण मागचे तसल जनाक परमात्मा एक अवकाश दिता. देव तिथं भारी प्रीतीचे सात्विक आणि सात्विक तसल जना परमात्मान दिलेला अवकाश होतो सेव करचे अवकाश सर्व देवतेंक तो अवतार घेऊन येऊ का म्हणून म्हणता. तशी कृष्णावतारा वळारी ताण आदेश करोस तशी परमात्माले आदेशानं सर्व देवते रामाल सेवे खातीर अवतार घेताची वानर जावन रामापशी पुढे कितली की देवते येताची मागीर रामान अवतार घेऊन आयली नंतर ಕೆಲವು देवते वानर जावन येताची मनुष्य जावन अवतार घेतील पुरೈ रामाल नंतर आईल जन मुख्य प्राण वायुदेव केसरी आणि अंजनाल पूत हनुमंत जावनु येता इंद्र वाली जावनु सूर्य सुग्रीव जावनु यमु ब्रह्माले आवेशा निमती जांबवंतु जावनु चंद्र इंद्राल आवेशा निमती म्हळ्यार इंद्राल आवेशा निमती म्हळ्यार चंद्र आणि इंद्राल एक अंश ಒಟ್ಟು जावन अंगत जावन येताची तशीची बृहस्पती तारा म्हणलेले एक वानर जावन शची तारे म्हणलेली वानरी जावन वरुण अश्विनील अंशान सुषेण जावन तशी अश्विनी मैंद द्विविध जावन द्विविधालंतू इंद्रावेश आशिल्ले मागीर ತಂತು ಹಂಗ ದಿಲ್ಲ लक्ष्मीले तिनी रूप श्री भू दुर्गा तंतु तमसाचे अभिमानिनी दुर्गा ती चक्राभिमानी सत्वाची सात्विक गुणाची अभिमानी श्रीदेवी ती शंखाभिमानी रजोभिमानी भूदेवी ती पद्माभिमानी तशी बल ज्ञानाचे अभिमानी देवतो वायू तो गदाभिमानी जावन मागीर विद्याभिमानिनी रमादेवी म्हळ्यार लक्ष्मी ती बिल्लू खडग इत्यादी आयुधाक अभिमानिनी दुर्गेची परमात्माला असुची गुराणी तका अभिमानिनी जावनस तशीची प्राण अपान समान उदान जावन व्यान जावनसचे पंचरूपी वायू तो सर्व भाणांक अभिमानी जावन असता. तशी हानी पुराय जन त्या वेळाक प्रद्युम्न कृष्णाल पूत जगपड मुखार सुनो तो शंकाभिमानी शंकू म्हळ्यार भरत आणि शत्रुघ्न शंकनी चक्र त्यांनी येताची तशी लक्ष्मण तो शेषू तो भरताल नंतर जन्मा येवचे जावन ಕೆಲವು कडेन भरतालपशी पुढे आयला म्हणून म्हणलेले सांगताचे जलांनी जावन लक्ष्मण भरत शत्रुघ्नाल नंतर वैरचो मागीर सीतेले प्रादुर्भाव जाता ते पुरी जना गोत्तस जनक रायाले यज्ञ भूमीचे शुद्ध करचे कालांतू ते सीता म्हळ्यार ನೇಗಿಲು तक्क सिरकुनु ते कमला फुल्लांतू सीतेले अवतार जाता म्हणून सांगून म्हणूस आता अयोध्या नगरीचे विषय आम्ही पळवे. वाल्मिकी रामायणांत तामतु राजा दशरथो महाराष्ट्र विवर्धन पुरी आवासयामास दिवी देव पथिर्यथा म्हणून सांगून तशी महाराष्ट्र म्हळ्यार महाराष्ट्र म्हळ्यार आत्ताची महाराष्ट्र म्हणून लेखचे नाका महाराष्ट्र म्हळ्यार होड राष्ट्र म्हणून म्हणलेले एक विषय येता. तशी हांगा वाल्मिकी निमती हे चरित्र जाल्लेले रामचरित्र तो वाल्मिकी म्हळ्यार कोण म्हणून म्हणलेले पुराय जनाक एक पंथ हा रामरक्षा स्तोत्र सांगला निजावनु पूर्वांतो प्राचेतसु म्हळ्यार प्रचेतसाले वरुणाले चिरडूंतनी प्राचेतस म्हणजे कसं की त्या वेळाक शापयुक्त जावन निषाद व्रतीन तशिले मागीर नारदाल उपदेशानं विष्णू भक्त जाल्ले म्हण एक प्राचेतस आशिल्ले कसं की शापवशात एक ब्राह्मण जाताची त्या ब्राह्मणाले म्हळ्यार त्या ब्राह्मणाले जन्मांतरांत ब्राह्मण जावन येतना पत्नीक ಸ್ವಲ್ಪ म्हळ्यार तांगेल बायले काही सोणू दुसरे एक स्त्री उठ रापचे कडेर म्हणटा तांगेल बायलेल उठ तांणी येवचे त्या वेळाक तई लोमशा म्हळेल महर्षीन येतना तिणी तांकां पादपूज करची ही पुरे काणी सांगला पादपूज केलेले ते एक
उदक प्रोक्षण करतना व पापिश्ट जल्ला पापी स्त्री म्हळ्यार एक नीच स्त्रीले संग करून ते पाप पुरे तागेले वता जाल्यार केल्लेले काम ते दुःख भोगूका म्हूण आसता पळय प्रारब्ध सर्व पाप गेल्यार ताणें भोगका आसता पळय ताका समजावन कडेर म्हणटना तागेले प्राण वच्चे वेळाक तागेले बायलेन तागेले तोंडान तूं गंगाजल घालतना तो ते प्राण वच्चे गैसोकाक तिगेले हाता बोट्ट चपता चपतन ते बोट्टा कुडको तागेले तोंडान तूं व्हरता वापस तो एक मांस भक्षण केल्या बरी जालें ते पापाक नंतर जन्मांत ब्राह्मण एक नागिणीले पूत जावन तो येता ब्राह्मणांनी नागकन्येले पूत जावन येता ती नागकन्या त्या शिशूक त्याग करून बतकी त्या वेळाक एक वल्चर म्हणटाचे आमी रणहद्दू ते एक मांसा मुद्दू ते चरडू म्हूण लेकून घेवन उब्बून कोंकून खत्ता म्हूण सांगून घेवन उब्बून वतना ते बेटेकाराल केरीचे जन पळोवन ते चरड आशिल्ले पळोवनूची बाण सोडताची तेदन ते गैसोकाक ते शिशूक बेटेकाराल केरींत पडयतकी त्या वेळा ते तन्नीची चरडून आतील एक ದಂಪತಿ त्या चरडाक निजावन ते ब्राह्मण चरडू ते चरडाक तन्नी होड करताची जाल्यार परिसरा निमती जावन सात्विक मूल स्वरूप ते ब्राह्मण जाल्यार जीवस्वरूप सात्विक जाल्यार परिसरा निमती जावन क्रूर वृत्ती करता रत्नाकर म्हणून नांव घेता ते वेळाक ते रत्नाकर म्हूण म्हणलेलें नांव दवरताची तो कसो करता ताकाय ते दुश्ट बेटेकाराल सहवास न्हय तांतू भितर चंग नांच म्हूण ना आसची जाल्यार ताका तागेले प्रारब्धान दुश्ट जनाले सहवास दिता जावन येवचे वच्चे वाटेरी राबचे ते बतल जना परे सुलीक करचे दरोड करचे ते हाण ते तागेले बायल चेडवान पोसुचे एक पंत तेंच वाटेन नारद महामुनी येताची केलव काडीन तूं सप्तर्षी म्हूण दिला हडना जाल्यार निजावन नारद महामुनी येताची तन्नी तेदन रत्नाकर नामक तो बेटेगारू नारदांक मारू म्हूण येता त्या वेळार तांणी निमगिताची पाप कार्य तूं कसाल्याक करता तो सांगता मिगेल बायल चेडवांक पोसका न्हू माम ताजे खातीर करता असं तेदना नारद तागेल्या निमगिताची तूं पापकार्य करून बायल चेडवांक पोसिता हांव ना म्हणा जाल्यार त्याचे तूं सम म्हूण लेखता जाल्यार तूं हे पापकार्य करता न्हय पाप तुका मेळटा न्हय तांकां तूं पोशिता तांणी हे पापकार्याचे कसले पापा फल घेताच वेळ सहभागी वे तांणी पापकार्यांत निमून यो ताका पाप कसले गोतना ताका वट्रासे दुश्टांगेल संग चांगेक वाटस म्हूण म्हळेले गोतनातले तिची वाट सम म्हूण लेखची न्हय त्या संग आपूण तशी जीवन करचें म्हूण लेखलां ताका चांग वाटेर जीवन करूं जत्त म्हूण म्हणलेले विचारूं गोतना तो बच्चून पाप पुण्याचे कसले एक ताका ज्ञान ना तसलो तो बच्चून तागेले बायलेले चेडवाले निमगिता तेदना ती सांगता तुम्ही करलेले पाप आमकां पोट भरू तुम्ही कसं की हाड दिताची आमी ते पोट भरताची तुम्ही हाडलेले कसं की आजीन आमी जीवन करता तुम्ही कशी त्या दुड्ड ओट्ट करून हाडताची तुम्ही ते कसं करताचे आजीवरा नांव निमगेलेलें ना म्हणटना तुम्ही केलेले पापकार्यांत म्हाका कसले सहभागित्व म्हणून चेडू मागीर तशी सांगताची आना तूं कशी करून दुड्ड हाडता म्हणून आमकां वतना तशें आसतना तूं आमगेले तुगेले पापकार्यांत आमकां भागित्व घेवचें सांगल्यार जातवे ते म्हूण सांगून चेडूवे सांगता तेदन ताका पश्चाताप जाता म्हळ्यार बायले चेडूय तुमी केलेले पाप तुमकांच म्हूण सांगली पळय तांणी पश्चाताप जाता तो कसो करता शिदा नारदाले येता आनी निमगिता मिगेल बायले चेडूय पापांत भागीदार न्हय म्हूण म्हणटा रसाची हे पाप नाश जावका जाल्यार हांव कसल कोरका म्हूण निमगितना नारद ताका रामनामाचे उपदेश दिताची ह्यावय सांगताची कसं न्ही म्हूण म्हळ्यार राम नाम श्रेष्ठ तारक मंत्र म्हणटाची नारदांक हो जन्मतः ब्राह्मण म्हूण म्हळ्यार गोतस त्रिकाल ज्ञानी तांणी तांकां पुरे कडेन कसल जाता इत्ते हे पुरे तांकां नारदांक गोत आसता खंयची वेळाक कोणा उद्धार करका नारद कलह प्रिय म्हूण आमी म्हणचे जाल्यार सम पुराय पुराणां काण पळयल्यार इतिहास काण पळयले नारद केन्ना कोणाक खंय येवन उपदेश दिला थंय उद्धार जाला लोकोद्धारा खातीर नारदान नारायणाला आदेशान हे पळय काम करचें आतां रत्नाकर बिडाले आयल्यांचे तांणी त्या वेळार म्हाका एक वाट दाखोवका म्हूण ताणें सांगले खातीर तुका एक मंत्र उपदेश दिता हे मंत्र पुरस्चरण करून तूं शुद्ध जाता
म्हणून म्हणटा नारद आत्या मंत्रोपदेश दिव का न्हय आमकां पुरी जेन्ना आमी बाज्जिलेले काणीन कशें ಆ ಮರ ಈ ಮರ ಧ್ಯಾನಿಸುತ್ತಿರುವಾಗ राम ಎಂಬ नाम ಬೇಕಾಯಿತು म्हणून सांगून कसं की एक भजनच पळय तशी आमर मर म्हणून सांगून शिकयल्या म्हणून पुरंदरदास तशी म्हणतशी कन्नड पद्य बरीताना निजावून ते कसले म्हणून म्हळेले प्रोफेसर नारायण आचार्य रामायण आचार्य म्हणून म्हणजे ತಂಗ್ನಿ वाल्मिकी म्हळ्यार कोण म्हूण सांगून बरयलें आसा तांतूं तांणी समजावून कसं न्ही म्हूण म्हळ्यार ब्राह्मण जल्ली मात्राक मंत्र उपदेश दिवच्या अर्ह नाही केदना पापिष्ट जलल दिकून ब्राह्मणांक मंत्रोपदेश जलरी केल्लेल पाप चड जावन पापान भोर नाशिल शरिराक सीधा मंत्रोपदेश दिवच्या जायना तेदना व्युत्क्रम रितीरी उलटा म्हणटाचे मी त्या रितीरी मंत्रोपदेश दिव्यत म्हणून सांगून आस न्हय तशें न्हू राम ताका पाप कसले उच्चार करूंक येना संस्कारू ना जन्मान ब्राह्मण जल इते कर्मान तो क्रूर बेडू न्हय ताका सम जिब्बेन कसले एक सम उतर उल्लोच येना ताका ताका चांग चांग अक्षर तोंडा दुखून येना नीच उतर उल्लोन अभ्यास जेल्यांची तशें चावन ताका राम म्हूण सांगूक इश्ट जाता त्या वेळार ताका मंत्रोपदेश दिवका ताजे खातीर मरा उलटा उपदेश दिवचे शिवाय आमर ई मर म्हूण सांग रूख पळोवन गोत्तस म्हूण न्ही जाल्यार आमकां पुराय ते आयकतना हे व्युत्क्रम उपदेश म्हळ्यार कसले इते हे पुराय सूक्ष्म कळना देखून मर म्हूण उपदेश दिल्ले म्हूण सांगिल्लें आमकां ते सम दिशिल्ले जाल्यार ताका राम म्हूण सांगच्याक कळना म्हूण म्हळ्यार खातीर जेवा तशी उपदेश दिवच्या नज म्हूण म्हळ्यार खातीर मरा म्हूण सांगून उपदेश दिल्ले ते राम 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 जत्ते पळया तशी ताणें मागीर कसं केल्लें सांकेतीक जावन मरा आशिल्लें ते म्हणटा राम 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 जाल्ले जाल्यार तागेले अनुसंधानय राम म्हळेल परमात्माल वटू आशिल्ल देखून ताका शब्दार कसले दोश पुरताण सांगचे जाल्यार अनुसंधानाक अनुभवाक कसले एक दोष नाशिल्ल देखून ಆಮರ ಈ ಮರ ಎಂದು ಧ್ಯಾನಿಸುತ್ತಿರೆ ರಾಮನಾಮ ಎಂಬ ನಾಮಬೇಕಾಯ್ತು ನೀನ್ ಯಾಕೋ ನಿನ್ನ ಹಂಗ್ಯಾಕೋ म्हणून पुरंदरदासान सांगला तशी त्या मर मर राम 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 राशील ते राम 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 जावन व्युत्करितीरितान म्हणून शूर केल्यार अनुसंधान त्या परमात्माल म्हणून नारदान ताका सांगिल्ल देखून त्या मनान ताणें केल्लें देखून ते समस्त तागेले पाप परिहार ते रामनामा देखून जावन तागेले सर्व पाप परिहार जाल्ले तागेले सुतूची वल्मीक वाडले कितले की वर्ष कटले ताणें रामनामाचे एक ಮಂತ್ರಾಚೆ ಜೋಪು ಕೆಲಸ ತಶಿ ಸುಮ್ಮನೆ ದೊರಕುವುದೇ ರಾಮನ ದಿವ್ಯನಾಮ ಜನ್ಮಜನ್ಮಾಂತರದ ದುಷ್ಕರ್ಮ ಹೋಗುವುದಲ್ಲದೆ ಮುಣು ते रामनाम म्हणूकय मस्त पुण्य जावकाकय जन्मजन्मांतराचे दुष्कृत्याचे पाप चमकल शिवाय रामनाम म्हणच्याक योग्यता येना मेळना म्हूण म्हणटाचे आमकां रामनाम म्हणका म्हणून गोत्तस राम 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 म्हणटा मन खंय 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 वता चुकी म्हणजे न्ही जाता तसल चुकी जाल्यार ताका कारण कसं म्हळ्यार प्रारब्ध पूरे गेल्ली म्हूण जाल्यार कडेर म्हणटना जन्म जन्मा बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते म्हूण सांगून कृष्णान गीतेन तूं सांगला न्हय बहुनाम जन्मनाम अंते म्हूण म्हणला आमी हे जन्मांत राम राम म्हणतर आशिल्ली कितली की राम राम बुकार बरयला कितली की बूक जाल्ला कितली की केल्ला सकळ म्हूण आमी सांगतात न्हय जाल्यार आमकां इत्याक वाल्मिकीक देवान मेळ्ळेले बरी देवाल काणी कळलेली बरी आमकां कळणी म्हूण म्हळ्यार पळय सुरवेची चुकीची ते निश्काम कर्म जायन रामनाम म्हणलेले कित्याक म्हळ्यार कोणेय मेळोवचे आमी एक 100 बूक रामनाम बरयला नित्य रामनाम म्हणटा अशी तशी ते पळय आमगेले विशयी आमीची सांगून घेवची म्हणल्यार आमगेले अभिमान देहाभिमान वचनी म्हणल्याक देहाभिमान कोणाल वचनी कोण निष्काम कर्म करनी ತಂಗೆಲ್ ಪೂಜೆ ಪರಮಾತ್ಮಾಕ್ तितली नक्का निष्काम कर्म मात्र जावका त्या बाई भगवदर्पित कर्म जावका रामनाम म्हणली नंतर कडेर कृष्णार्पण करायची कसले म्हणली नंतर कडेर अर्पण करायची परमात्माक ते अर्पण केल्यार मात्र निष्काम जाल्ले
ना नतलं रे आमगेल कतिर म्हूण आम्ही केला ते कामी अक झाले कसं की घरा खातीर बायल चेडवां खातीर चेडवां खातीर सगळी म्हूण करताच पळय आमी त्या पुरे कामी अक जाले ताजे निमती कसं की बरेपण ते आमी निमगेल आमकां मेळ पुरो जाल्यार परमात्मा मेळका जाल्यार निश्काम जावका तुगेले प्रितीर्थ जावन केलेले तुकर्पण कृष्ण प्रेरणया कृष्ण प्रीत्यर्थम कृष्णार्पणमस्तु विष्णु प्रेरणया विष्णु प्रीत्यर्थम कृष्णार्पणमस्तु ये कसल केला रे परमात्मा अर्पण केला ते भगवदर्पित कर्म जल्ले निष्काम कर्म जल्ले हक्क मांत्र फल तशी वाल्मिकीक त्या फल मेळ्ळे तशी पुरंदरदासान सांगिलस राम म्हूण म्हणलेले दोन्ही अक्षराक कितले महत्व ಅಸ್ म्हणू ರಾಮ ಎಂಬುವ ಎರಡು ಅಕ್ಷರದ ಮಹಿಮೆಯನ್ನು ಪಾಮರರು ತಾನೇನು ಬಲ್ಲರಯ್ಯ ಪಾಮರ म्हणले अज्ञानी जन राम म्हळेल नावाक कितले महिम अस म्हणून सांगून अज्ञानी जनाक कशी कळता ರಾ ಎಂದ ಮಾತ್ರಕ್ಕೆ ರಕ್ತ ಮಾಂಸದೊಳಿರುವ ಆಯಸ್ತಗತವಾದ ಅತಿ ಪಾಪವನ್ನು ಆಯಸ್ತ ಮಳೆ ಅಸ್ಥಿಗತ ಜಾಲ पाप कोरून 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 केल्लेले पाप चड जाता अस्थಿಗತ जल्ले म्हणजे हाड्डा मेळना गेला पाप म्हणटा पळय म्हळ्यार हाड कडेर आसूचे भितर देहांत बैबे चर्म मांस मागीर हाड हाड्डा भितर कसं आस हाड्डाच कसं की कंटेंट आसा ते हाडच तशें जाल्यार सगळे शरिराक आधार जावन आसूचे हाड्डाचे अस्थिपंजर म्हणटा पळय तांतू भितर पाप वच्चे म्हळ्यार आनी पाप करूं जाग ना म्हण जालें तितली पाप फुल्ल जाल्यार अस्थिगत जालें पाप म्हणजे ರಾ ಎಂದ ಮಾತ್ರಕ್ಕೆ ರಾಮ म्हूण नाम म्हणटना आमी आतां त्या परमात्माले रामाल नांव काडतर असाची म्हूण मना आसल्यार ರಾ ಎಂದ ಮಾತ್ರಕ್ಕೆ ರಾ म्हूण ಕಾಜಲರಿ ಅಯಸ್ತಿಗತವಾದ ಅತಿ ಪಾಪವನ್ನು ರಕ್ತ ಮಾಂಸದೊಳಗೆ ಇರುವ सगळे अंगा भितर असूचे अस्थिगत जावन आशिल्ले पाप ಮಾಯವನ್ನು ಮಾಡಿ ಪುರಾಯ ನಾಶಕರ್ತಕ್ಕೆ ಮಹಾರಾಯ ಮುಕ್ತಿಯ ಕೊಡುವ ದಾಯವನ್ನು वाल्मिकी मुनिराय बल्ला पळय तागेले आयस्तगत जावन आशिल्ले पाप पुरे वचून ताका मुक्ती दिली नवे ताका रामचरित्र बरोवची तसलेच एक योग मेळ्ळो म्हणल्यार तो देवाक लागींचो जालो बैबे ರಾಮ ಅಂತನ ಇತ್ಲಿ ಸಕಡಿ ಫಲಸ್ ಮುಂಜಲೆ ಮತ್ತೆ ಮಾ ಎಂದೆನ್ನಲು ವಪಾಸ ಮಾ म्हणटना राम म्हणटना अस्थिगत जलेल पाप पुरे चमकले वाल्मिकी ऋषी ಗೊತ್ತಸ್ತೆ अम मा म्हणटना भायर येईल पाप रा म्हणटना सर्व पाप भायर येत काही तरी हाड्डा भितर आशिल्ले पाप समेत भायर येत मा म्हणटना तोंड वापस बंद जालें बैब्या रा मा म्हूण पळया रा म्हणटना तोंड आ जातना पाप पुरे भायर वता वापस ते पाप भितर वचना नवे ताचे खातीर म म्हणटना ಹೊರಬಿದ್ದ ಪಾಪಗಳು ते ರಾ म्हणटना भायर येईल पाप पुरय म म्हणटना ಒತ್ತಿ तोंड वतून गेले की ಒಳ ಹೋಗದಂತೆ ಕವಾಟವಾಗಿ ಭದ್ರ ಬಾಗಿಲ್ಸಿ ಜಲ್ಲೆ ಮಾಯ ಭಿತರ ಕಸಲೆ ವಚನ ತಶಿ ಜಲ್ಕೆ ಮೈರಿ ಚಿತ್ತ ಕಾಯಂಗಳ पवित्र माडुवा परिय आमगेल शरीरय आमगेल मनय पवित्र जल्ले रा म्हणटन पाप भायर गेलेले म म्हणटन वापस पाप करू जा ना भितर येना तदना मन शरीर दोन्ही शुद्ध जल्ले भक्तावर हनुमंत ಒಬ್ಬನೇ ಬಲ್ಲ रामनामाचे महिमा वाल्मिकी ಗೊತ್ತಸ हनुमंताक ಗೊತ್ತಸ ते कशी पाप नाश करता म्हणून सांगून तशी ಧರೆಯೊಳಲ್ಲಿ ಈ ನಾಮಕ್ಕೆ ಸರಿಮಿಗಿಲು ಇಲ್ಲವೆಂದು ಏ रामनामाक सगळे भुंयतू ताका समान नाम खंयचेय मिगिलू ताजे पशी वैरचे कसले मंत्र ना म्हूण सांगून सर्व वेद सकट म्हणटाची म्हूण सांग तशी नारदाल अनुग्रहा निमती हे रत्नाकर बेडाले जन्मजन्मांतराचे दुष्कर्म पुरय वचून ताका रामनामाचे भाग्य मेळ्ळी की रामनाम मंत्रोपदेशशी जाता म्हूण त्या अच्युतदास मामान भारी छंद करून सांगला कसले म्हळ्यार राम म्हळेले दोन अक्षरा मंत्र म्हूण आमकां दिसल्यार राम म्हळेले दोन अक्षराक मंत्र म्हण मंत्र म्हळ्यार मननात त्रायते इति मंत्र मनन केलेले जनाक तारण करता कैते तांतूय राम मंत्राक मस्त फल मस्त एक फल कसले म्हूण म्हळ्यार ते अष्टाक्षरी मंत्र आनी पंचाक्षरी मंत्राचे ओट मेळणं आशिल्ले तितले फल आसता काम अष्टाक्षरी मंत्र म्हळ्यार आमी कसं म्हणटाचे ओम नमो नारायणाय हे अष्टाक्षरी मंत्र
ओम नमः शिवाय हे पंचाक्षरी मंत्र. अष्टाक्षरी मंत्रांतले पंचाक्षर पळया. ओम नमो नारायणाय तांतू पंचा अक्षर रा रा ते आणि पंचाक्षरीची दोन्ही अक्षर म ते दोन ಒಟ್ಟು मिळून राम मंत्र जल्लले म्हणून तशी हे एक विशेष कोण सांगिले कोणे अष्टाक्षरी मंत्र जप करल्यारी शिवपंचाक्षरी जप करल्यारी मेळचे डबल फल रामनामान मेळटा म्हणून म्हळेल कथीर अच्युत मामान सांगेल विषय यो निजावनु रुद्रालागी पार्वती निंबू जासनवे खंची मंत्र श्रेष्ठ सर्व कष्टादुकून तारण कोरच्या जगत्यांत म्हणतना राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनामवरानने म्हणून सांगून रुद्रानं महादेवानं ईश्वरानं पार्वतीक सांगिली आहे मंत्र त्यांची राममंत्र जपिसो हे मनुजा म्हणून सांगून एक कीर्तना पुरंदर विठ्ठलान सांगला नव्हे पुरंदरदासानी ರಾಮ ಮಂತ್ರವ ಜಪಿಸೋ ಹೇ ಮನುಜ ಆ ಮಂತ್ರ ಈ ಮಂತ್ರ ಎಣಿಸಿ ಕೆಡಲು ಬೇಡ ಸೋಮಶೇಖರ ತನ್ನ ಪತಿಗೆ ಹೇಳಿದ ಮಂತ್ರ ಸೋಮಶೇಖರ ಮಳೆ ರುದ್ರು ತನ್ನ ಸತಿಗೆ ಹೇಳಿದ ಮಂತ್ರ ತಗಲ್ ಬೈಲೆ ತಾಣ ಸಂಗಿಲೆ ರಾಮನಾಮ ಮಂತ್ರ ಶ್ರೇಷ್ಠ ಮಣು ರಾಮ ರಾಮೇತಿ ರಾಮೇತಿ ರಮೆ ರಾಮೆ ಮನೋರಮೆ ಸಹಸ್ರನಾಮ ತತ್ತುಲ್ಯಂ ರಾಮನಾಮ ವರಾನನೆ ಪಳಯ त्या राम मंत्रांतू कितली फल आसा म्हूण म्हळ्यार वाल्मिकी तसलो दुष्ट कार्यात करत आशिल्लो तो जन्मान ब्राह्मण जाल्यार कर्मान तो चंडालू ಬೇಟೆಗಾರು ನಿಷಾದು कर्म क्रूर कर्म तका पाप इष्टू तसल पाप राम 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 जपा निमती मुक्त जावन वाल्मिकी जल्लो ऋषी जल्तो रामायणा काणी बरयली ताणें म्हणटना हे रामनाम नित्य म्हणल्यार आमकां देव परमात्मो कितले बरें करतलो न्हय तशी कितले की जनाक अभ्यास आसा रामनाम म्हणचे रामनाम बरोवचें हें चड करून घेयाची देव आमकां रामो सर्व जनांकय बरी करो अनुग्रह करो तागेल वयर आमगेल भक्ती वाडची तशी करो आज सांगिल्ले सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता